नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 5च्या पथकाने वाहन चोरांच्या एका आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करत एक घरफोडी आणि तब्बल 10 वाहन चोऱ्यांचे गुन्हे उघडकीस आणले आहेत। या धडक कारवाईत पोलिसांनी एकूण 9,66,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। 23 जून 2026 रोजी गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार परिसरात गस्तीवर असताना त्यांना गुप्त बातमीदारांकडून काही संशयित तरुण दुचाकीवरून पळून जाण्याच्या बेतात असल्याची माहिती मिळाली। यावरून पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून शाहनवाज शाह उर्फ गुलजार शाह आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतलंय। त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी नागपूर शहरातील विविध भागात एक घरफोडी आणि 10 दुचाकी वाहनांची चोरी केल्याची कबुली दिली। आरोपींच्या माहितीवरून चोरीच्या दुचाकी विकत घेणारा फैजान खान उर्फ इनायतुल्लाह खान यालाही अटक करण्यात आली असून त्याच्या घरातून विना नंबर प्लेटच्या अनेक मोपेड आणि वेगवेगळ्या कंपन्यांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। या कारवाईमुळे यशोधरानगर पोलीस ठाण्यातील 2, धंतोली येथील 4, सीताबर्डी 2, कपिलनगर 1 आणि कोराडी पोलीस ठाण्यातील 1 असे एकूण 10 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। पोलिसांनी आरोपींकडून 8,30,000 रुपये किमतीच्या 10 दुचाकी आणि घरफोडीच्या गुन्ह्यातील 1,36,000 रुपयांचा मुद्देमाल असा एकूण 9,66,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपी व मुद्देमाल यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय। क्राइम ब्रांच युनिट 5 च्या पथकातील पोलीस हवालदार नजीर शेख आणि राजू टाकळकर हे एरियामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक गाडीवर 2 व्यक्ती संशयास्पदरित्या जाताना दिसून आला। त्यांना ताब्यात घेतला असता त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता हे वाहन चोरीचे सराईत आरोपी असल्याचे आणि त्यांनी यापूर्वी अशा प्रकारे वाहन चोरी केल्याचे निष्पन्न झाले। त्या अनुषंगाने त्यांच्याकडे अधिक कसून चौकशी केली असता त्यामध्ये 2 अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकसुद्धा मिळून आले आणि या व्यक्तींना अधिक चौकशी केली असता त्यांनी नागपूर शहरातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत 10 मोटरसायकल चोरीचे अपराध केल्याचे निष्पन्न झाले। त्या अनुषंगाने आम्ही सदरची वाहने जप्त केली आणि त्याचबरोबर पोलीस स्टेशन तहसीलमधील एक घरफोडीसुद्धा 19 तारखेला झाली होती। ती घरफोडीसुद्धा या आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाले। घरफोडीचं साहित्य आणि 10 वाहनाचं मोटरसायकल आम्ही जप्त केलेलं आहे। यामध्ये पोलीस स्टेशन तहसीलचा अपराध नंबर 320/26 घरफोडी आहे आणि इतर धंतोलीच्या 4, यशोधरानगरचे 2, त्याचबरोबर कपिलनगर कोराडी 1 आणि पोलीस स्टेशन सीताबर्डीचे 2 अशा प्रकारे 10 मोटरसायकलच्या चोरीचे गुन्हे आम्ही उघडकीस आणलेले आहेत आणि पोलीस स्टेशन तहसीलमधील एक घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। यामध्ये 2 विधी संघर्षग्रस्त बालक आहेत की ज्यांना कमी शिक्षण झाल्यानंतर पैशाची आणि नशा करण्याची सवय असल्या कारणाने ते या मेजर आरोपींच्या सोबत राहून अशा प्रकारे वाहन चोरी करून त्यातून लोकांना विक्री करण्याचा प्रयत्न करत होते। आणि यामध्ये आणखी एक आरोपी आहे फैजान खान व इनायतुल्लाह खान यांनी ह्या जी चोरी केलेली वाहनं होती ती दुसऱ्यांना विक्री करण्यासाठी यांनी स्वतःच्या ताब्यात घेऊन विक्री करण्यासाठी प्रयत्न केला होता, म्हणून त्यांना सुद्धा आम्ही यामध्ये आरोपी केलेला आहे। आणि मुख्य आरोपी शाहनवाज शाह वल्द गुलजार शाह वय 19 वर्ष राहणार बोरियापुरा पोलीस स्टेशन तहसील असं मुख्य आरोपीचे नाव आहे आणि जो विक्री करणार होता त्याचं नाव आहे फैजान खान वल्द इनायतुल्लाह खान वय 25 वर्ष राहणार तकिया दिवानचा पोलीस स्टेशन तहसील मोमिनपुरा। अशा प्रकारे हे 2 आरोपी आणि 2 विधी संघर्षग्रस्त बालक वय 16 वर्ष अशा प्रकारचे असून या 10 मोटरसायकलचे चोरीचे गुन्हे आणि घरफोडीचे गुन्हा उघडकीस आणलेला आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंगल सर यांच्या मार्गदर्शनामध्ये सह पोलीस आयुक्त डॉक्टर रेड्डी सर, ॲडिशनल CP क्राईम सर, त्याचबरोबर DCP डिटेक्शन सर, ACP क्राईम सर आणि आमच्या मार्गदर्शनामध्ये युनिट क्रमांक 5 क्राईम ब्रांचच्या पथकातील पोलीस हवालदार नजीर शेख आणि पोलीस हवालदार राजू टाकळकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने आमच्या टीमने ही कारवाई केली आहे आणि यातील 2 आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन 2 विधी संघर्षग्रस्त बालक यांच्या पालकांना सूचनापत्र दिलेलं आहे आणि पुढील कारवाई करता पोलीस स्टेशनमध्ये पाठवलेलं आहे।